square of other two sides. Okay. Or that biggest side you are saying that what it is called? त्याचं नाव काय Hypotenuse. आहे? येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो त्यावेळी त्याची जी हायपोटेनियस असते त्याचा स्क्वेअर हा इतर दोन बाजूंच्या स्क्वेअर्सच्या ऍडिशन इतका असतो. येस और नो? सांगू हा स्नेहल. पायथागोरसचा प्रमेय हा आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय. ओके, ट्रिपलेट म्हणजे काय असतं की असे 3 नंबर की ज्यामधला जो मोठा नंबर आहे त्याचा वर्ग हा इतर दोन. त्याला पायथागोरसचे त्रिकूट म्हणतात ना. येस, ट्रिपलेट म्हणजेच त्रिकूट. म्हणजे मोठा जो नंबर असतो त्याचा वर्ग हा इतर छोट्या दोन नंबर्सच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. ओके, तर हे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. तर आता इथे काय दिलेलं आहे बघा, फॉर्म्युला दिलेला आहे पायथागोरन ट्रिपलेटचा. तर फॉर्म्युला कसा आहे बघा, ए बी सी हे कोणतेही 3 नॅचरल नंबर्स पाहिजेत. आता नॅचरल नंबर्स म्हणजे काय की जो नंबर 1 पासून सुरू होतो अनंतापर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी दिले असे 3 नंबर जे नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab अशा व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या आणि त्या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर तुम्ही त्या 3 व्हॅल्यूला कन्सिडर करू शकता पायथागोरन ट्रिपलेट. ओके, फॉर एक्झाम्पल इथे दिलंय बघा, ए आणि बी ची व्हॅल्यू त्यांना दिली आहे 5 आणि 3. ओके, तर 5 आणि 3 अशी व्हॅल्यू जर दिली असली तर तुम्ही पहिल्यांदा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढणार. जसं की मी आता काय करते तुम्हाला सॉल्व करून दाखवते. आपल्याला व्हॅल्यू काय दिली आहे बघा, ए ची दिली आहे 5, ए ची 5 आणि बी ची 3. एक मिनिट, आपण स्क्रीनवर सॉल्व करूया. ए ची दिली आपल्याला 5 आणि बी ची दिली आपल्याला 3. तर अशा वेळी आपल्याला तो फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला? पहिला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला ए जो दिलाय त्याचा वर्ग आणि बी चा वर्ग याची बेरीज करायची. ए दॅट इज 5, 5 स्क्वेअर मीन्स 25 आणि बी दॅट इज 3, सो 3 स्क्वेअर इज 9. 25 प्लस 9, सो यू आर गेटिंग आन्सर ॲज 34. हे 9 अधिक 5 14 आणि 1 कॅरी असतो म्हणजे 2 + 1 3. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काढायचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए आहे 5, 5 चा वर्ग 25, 25 वजा 9 म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 16. ओके, हा झाला तुमचा सेकंड नंबर. आणि तिसरा जो फॉर्म्युला मध्ये दिलाय तो 2ab. 2ab means what? Whatever that two numbers are there, you have to multiply that two numbers by 2. म्हणजे 5 multiply by 3 multiply by 2 म्हणजे 5 त्रिक 15, 15 दुणे 30. आता आपल्याला असे 3 नंबर मिळाले बघा. कोणकोणते 3 नंबर मिळाले? 34, 16 and 30. ओके, आता यातला बिगेस्ट नंबर कोणता आहे रे? मॅम ये 34 आहे. मराठीमध्ये सांगा की. मराठीमध्ये बघा, ए ची किंमत दिली 5, बी ची किंमत दिली 3. आपल्याला हे 3 फॉर्म्युले वापरायचे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि 2ab. तर आपण काय केलं, या ए ची किंमत टाकली 5, 5 चा वर्ग म्हणजे 25. पुन्हा इथे आहे बी, बी ची किंमत आहे इथं 3, 3 चा वर्ग म्हणजे झाला 9. 25 अधिक 9 आला 34. त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 2 वर्गांची वजाबाकी. मग 5 चा वर्ग होता 25, 3 चा वर्ग होता 9, यांची वजाबाकी केली म्हणजे इथे मिळालं 16, 16 उत्तर मिळालं. आणि 2ab असं शोधल्यानंतर आपल्याला 2 ने 5 आणि 3 ला गुणाकार केला म्हणजे 2 पंचे 10, 10 त्रिक 30. आता हा सगळ्यात मोठा नंबर मिळाला 34.
त्याच्यानंतर छोटे नंबर 2 मिळाले. हा 16 एक छोटा नंबर आहे आणि हा 30 एक छोटा नंबर आहे. म्हणजे आता पायथागोरन ट्रिपलेट मध्ये तुम्हाला 34 हा मोठा, म्हणजे हा तुम्हाला हायपोटेनियस मिळाली. मग आता 34 चा स्क्वेअर. आता तुम्हाला मी लास्ट टाइम एक ट्रिक सांगितलेली, कोणाकोणाला आठवतीये रे लास्ट टाइम ट्रिक सांगितली होती? कोणत्याही 2 डिजिट संख्येचा नंबरचा स्क्वेअर शोधायची मी ट्रिक सांगितली होती. कोण सांगेल? श्रद्धा वाघ तू सांगते, हँड रेज केलाय तू. श्रद्धा वाघ. नो मॅम. ओके, एनीबडी? बोला. काहीच आठवत नाहीये का? लास्ट टाइम आपण बघितलं होतं. मॅम पायथागोरस थेरम सांगायचा आहे का? नाही, मी लास्ट टाइम ना एक ट्रिक सांगितली होती की कोणत्याही 2 डिजिट असणाऱ्या संख्येचा स्क्वेअर कसा करायचा. येस मॅम, मी मागच्या क्लासला नव्हती ना. ओके ओके. एनीबडी एल्स कॅन टेल? स्नेहल तू होतीस ना? विसरला? म्हणजे मॅम मी समर कॅम्प मध्ये म्हणजे त्या क्लासला नव्हते, बाकीच्या क्लासला होते पण तो क्लास मिस झाला. ओके 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 फाईन, ठीक आहे. तर मी सांगते आता कोणत्याही 2 डिजिट ह्या म्हणजे एक अंकी संख्या आणि त्याच्या पुढे जर शून्य असले ना तर त्याचं माहिती आहे, म्हणजे त्याचा वर्ग करायचा आणि त्याच्या पुढे 2 शून्य द्यायचे. हे मला म्हणजे ती ट्रिक मला माहिती आहे. ओके ओके. तर आता मी पुन्हा एकदा रिपीट करते, ज्यांना आठवत नसेल त्यांनी पण लक्ष द्या. आता आपला 2 डिजिट नंबर आहे 34, ठीक आहे. मग पहिल्यांदा याचा वर्ग करायचा, 4चा वर्ग आला 16. त्याच्यानंतर याचा वर्ग करायचा, 3चा वर्ग आला 9. पण आपल्याला 2 डिजिट मध्ये लिहायचंय म्हणून आपण 09 असा लिहिणार. त्याच्यानंतर या जागी आपल्याला काहीच करायचं नाही. त्यानंतर या दोघांचा गुणाकार 4 3 जा 12 आणि त्याला 2 ने गुणाकार करायचा, म्हणजे 4 त्रिक 12, 12 दुने 24. म्हणजे इथे मला मिळाले 24 आणि याची ऍडिशन करायची. 6 अधिक काहीच नाही म्हणजे 6, 4 अधिक 1 5 आणि 9 आणि 2 11, म्हणजे 1156 हा 34 चा वर्ग आहे. आता तुम्ही चेक करा करेक्ट आहे का, तुम्ही सॉल्व्ह करा बघू. म्हणजे ही मी ट्रिक सांगितली पण तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून मला आन्सर सांगा काय येतंय तुम्हाला. 1156 येतं का बघा. चलो स्टार्ट करो. यस मॅम. ओके, Yes, ही ma'am. ट्रिक कळाली का आता? ट्रिक समजली का? Yes, ma'am. ओके, आता काय करायचंय आपल्याला? आपल्याला आपलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे चेक करायचंय. म्हणजे आता 34 चा वर्ग मिळाला. आता हा आपला हायपोटेनियस आहे 34, म्हणजे याचा वर्ग जो मिळालाय तो इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे का नाही ते बघूया आपण. आता 16चा वर्ग काय येतो रे? 16चा वर्ग 256. मी इथे लिहिते बघा, 256. करेक्ट आहे ना? Yes, ma'am. त्याच्यानंतर मी 30 चा वर्ग लिहिते. 30 चा वर्ग किती असतो रे? 900. Yes, 900. So we have to add this. So we are getting answer as here 6, here 5, and here 9 plus 2, 11. So whatever we are getting 1156 here, so that is the square of hypotenuse. Yes or no? आपलं उत्तर बरोबर आलं का मग? यस मॅम, बरोबर आलंय. येस. आता समजलं, जर 2 व्हॅल्यू दिल्या असतील ए आणि बी तर तुम्ही पायथागोरन ट्रिपलेट शोधू शकता. समजलं? यस मॅम. Yes, ma'am. ओके, तर आपण याच्यानंतरचा पॉइंट बघायचा का आता? हा कळाला तुम्हाला? यस मॅम. Yes, ma'am. कोणाला काही डाऊट यामध्ये? नो डाऊट आहे मॅम. ओके, ठीक आहे. तर मॅम. आपण काय झालं?
पुढचा पॉइंट कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आहे का? Just a minute. I'll see. Just a minute. I'll share you the screen. Okay. So next point आहे आपला this is Pythagorean triplet. नाही, याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय की प्रॉपर्टी. इथे बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. म्हणजे जो ट्रायंगल राईट अँगल आहे पण त्याचे इतर दोन जे अँगल आहेत ते 30 आणि 60 असतील तर तुम्हाला आता साइन थिटा कॉस थिटा थोडी आयडिया आहे का त्याबद्दल? Yes, ma'am. ओके, यस मॅम. ठीक आहे. साइन थिटा म्हणजे काय असतं रे? कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. कोणी सांगितलं उत्तर? मोक्षदा माने. कोणी? मोक्षदा माने. मोक्षदा, ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा आता इथे पण तुम्हाला आकृती दिसते LMN. हा एक त्रिकोण दिलेला आहे जो काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे 90 डिग्री तिथे एक अँगल आहे पण इतर दोन अँगल दिलेले आहेत 30 आणि 60. तर अशा वेळी जो अँगल 30 दिलेला आहे त्याच्या समोरची बाजू भागिले हायपोटेनियस म्हणजे कर्ण याची किंमत असते 1/2. म्हणजे साइन 30 ची किंमत असते 1/2. जसं की तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय. इथे बघा साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. आता या 30 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे? MN. येस, MN भागिले LN. यस यस आता LN काय आहे? Yes. हायपोटेन्यूज. ओके, हाँ यस हु इज टॉकिंग इन बिटवीन? यस कैलास चव्हाण. कैलास चव्हाण माइक ऑफ कर आणि मध्ये असं बोलायचं नाही. डू यू वॉन्ट टू एक्सप्लेन दॅट कैलास? यस मैम. So explain this. I'll listen. मॅम वाचायला सांगत आहात. He left the meeting. Okay, fine. ठीक आहे. तर आपण काय बघत होतो? हा, साइन थिटा, साइन 30 डिग्री. याच्या अपोजिट साइड आहे MN. MN भागिले LN. सो दॅट इक्वल्स टू 1/2. इथे दिलंय बघा. साइड अपोजिट जी आहे ती काय आहे? अर्धी आहे. 1/2 कशाच्या? हायपोटेनियसच्या. ठीक आहे, ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? साइन साइड अपोजिट ऑफ 60 डिग्री अँगल. 60 डिग्रीच्या अपोजिट जी साइड आहे ही म्हणजे LM ही काय आहे? जो हायपोटेनियस दिलाय हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स आहे. म्हणजे मल्टिप्लाय बाय √3/2. हीच किंमत आहे साइन 60 ची. आणि यावरून त्यांनी काय दिले बघ, एक एक्झाम्पल दिले. काय एक्झाम्पल दिले? जर LN ही 6 सेंटीमीटर असेल म्हणजे हायपोटेनियस इफ इट इज 6 सेंटीमीटर देन वी विल फाइंड MN अँड LM. म्हणजे ज्या ठिकाणी त्रिकोण हा 30, 60, 90 अशा मापाचा असेल आणि तुम्हाला हायपोटेनियस म्हणजेच कर्णाची बाजू दिलेली असेल तर तुम्हाला इतर दोन बाजू शोधता येतात. कशा शोधता येतात? तर वर दिलेल्या फॉर्म्युलानुसार. आता LN दिली आहे, हायपोटेनियस इज 6 सेंटीमीटर. नाउ इफ यू वांट टू फाइंड MN, what you are going to do? MN is equal to half into LN. म्हणजे जी MN आहे त्याला जर तुम्हाला शोधायचं असेल तर जो हायपोटेनियस दिलाय त्याला 1/2 नी गुणावं लागेल. मग इथे 1/2 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजेच काय? 6/2. याचं उत्तर काय येणार? बेट्रिक 6. म्हणजे आपण 2 ने 6 ला येस भाग लावला म्हणजे इथे आन्सर मिळालं 3.
म्हणजे तुम्हाला ही जी MN ही बाजू आहे ती मिळाली 3. त्याच्यानंतर LM ही जर बाजू शोधायची असेल तर √3 डिवाइड बाय 2 ने या हायपोटेनियसला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स √3 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 6. म्हणजे इथे पुन्हा येणार बे के बे बे त्रिक 6 आणि 3 गुणिले √3 दॅट विल कम 3√3 सेंटीमीटर. म्हणजे इथे तुम्हाला हायपोटेनियस म्हणजे कर्ण दिला असेल आणि तो त्रिकोण 30, 60, 90 आहे तर तुम्हाला इतर दोन बाजूंची लांबी शोधता येते. समजलं काय शिकलो आपण? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, आपण ma'am. शिकलो प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ट्रायंगल. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मराठी Ma'am? इंग्लिश सगळ्यांना कळतंय का? मॅम ट्रायंगल म्हणता का ट्रायंगल म्हणता त्या शब्दाला? काय झालं? ते ट्रायंगल आहे का ट्रायंगल आहे? ऍक्च्युअली काय असतं, आपण म्हणताना काही जण ट्रँगल म्हणतो, ट्रँगल नाही. याचा अर्थच असा आहे की ज्याला 3 कोण असतात तो त्रिकोण. 3 म्हणजे त्रिकोण, आपण म्हणतो त्रिकोण. तसंच सेम इंग्लिश मध्ये आहे ट्राय म्हणजे 3, अँगल म्हणजे कोण. 3 अँगल असणारा आपण म्हणतो बंदिस्त आकृती म्हणजेच ट्रायंगल. ठीक आहे. ट्रायंगल आपण ते शॉर्ट मध्ये म्हणता म्हणता तो वर्ड ट्रायंगल होतो, बट इट्स ट्रायंगल. 3 अँगल्स. आम्ही ट्रायंगलच म्हणतो मॅम, म्हणून विचारलं. ओके ओके. पण इथे आता स्पेलिंग पण मी तुला दाखवते बघ. इथं स्क्रीनवर इथे स्पेलिंग आहे बघ. TRIANGLE मीन्स ट्राय मीन्स 3, अँगल मीन्स कोण. 3 कोण जिथे असतात त्याला ट्रायंगल म्हणायचं. ओके ओके मॅम, थँक्स. ओके. मॅम हा, मला ना हे समजलं नाही, थोडं रिपीट करता का? काय समजलं नाही? तुम्ही 360 आणि 90 सांगितलं ना ते. हा, ओके. आय विल एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल. ओके, जस्ट अ मिनिट. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करू. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जस्ट अ मिनिट. हे बघा, जर आता मी इथे त्रिकोण काढलाय जो 30, 60, 90 चा आहे. कन्सिडर दिस ॲज 30. हा 30 कन्सिडर करा अँड कन्सिडर दिस ॲज 60. ओके, याला 60 कन्सिडर केला, वरच्याला 30 कन्सिडर केला आणि हा ऑब्व्हियसली काय आहे, किती डिग्रीचा आहे? 90. 90 degrees. ऍब्सोल्युटली करेक्ट. नाव त्याला आपण नाव दिलं ABC. आता यातला हायपोटेनियस कोण झाला रे? AC. ऍब्सोल्युटली करेक्ट. आता मी काय केलं, AC ची तुम्हाला लांबी दिली 8 आणि मी क्वेश्चन विचारला तुम्हाला, नाव फाइंड द लेंथ ऑफ AB अँड BC. AB वी डोंट नो, BC ऑल्सो वी डोंट नो. देन हाऊ टू फाइंड आउट दॅट AB अँड BC. जर आपल्याला कर्ण माहित आहे, म्हणजे हा जो दिलाय AC दॅट इज 8, याची किंमत फक्त आपल्याला माहितीये, बाकी कोणतीही बाजू माहित नाही. बट वी नो द अँगल्स आर 30, 60 अँड 90. सो बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 वी कॅन फाइंड दॅट. कसं आपण शोधू शकतो बघा. AB ची किंमत काढताना AB काय आहे, कोण 30 आहे. काय झालं? नाही मॅम, 60 अंश कोणासमोरील बाजू आहे. ओके ओके. बघा, हा कोण 30 आहे, 30च्या विरुद्ध बाजू म्हणजे BC येणार आहे. मग BC काढताना आपण काय करणार, इथे मी आधी BC काढून दाखवते. 30च्या अपोजिट जी बाजू आहे ती कर्णाच्या 1/2 इतक्या टाइम्स मध्ये आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. कर्ण आहे AC. मग आता 1/2 मल्टिप्लाय बाय AC म्हणजे 1/2 गुणिले कर्ण.
मग आता बीसी काढायचं मॅम असेल. BC is equal to 4. Yes, इथं 1/2 multiply by AC. We know that AC is 8. So now 2 1s are 2, 2 4s are 8. म्हणजे आपल्याला काय किंमत मिळाली BC ची 4. मग आता 4. समजा इथे समजा मी मीटर दिलं असेल 8 मीटर, तर ही येणार 4 मीटर. ओके, आता Yes, आपल्याला AB काढायचे. हा, जे युनिट दिलं असेल त्यांनी समजा सेंटीमीटर दिलंय सेंटीमीटर लिहा, मीटर दिलंय तर मीटर लिहा. ओके, आता AB आपल्याला काढायचा आहे. हा AB इकडचा, मग या कोणाच्या विरुद्ध बाजू म्हणजे 60 कोण जिथं झालेला आहे त्याची विरुद्ध बाजू आहे. मग ज्यावेळी 60च्या अपोजिट बाजू आपल्याला काढायची असते त्यावेळी आपण फॉर्म्युला वापरतो √3 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय दॅट हायपोटेनियस. मग आता हायपोटेनियस तर आपल्याला माहितीये काय आहे. हायपोटेनियस काय दिलेली आहे? 8. Yes, absolutely correct. Ma'am, AB is equal to 4√3 meter. Yes, correct answer. So now we are getting that value as 4√3 and meter. आता कळालं का ज्यांना कळालं नव्हतं मी काय एक्सप्लेन केलं होतं ते? आता समजलं विथ एक्झाम्पल? येस मॅम, Yes, क्लिअर ma'am. झालं. correctly समजलं. Okay, okay. Fine. So shall we move to next point? Yes, ma'am. Okay. येस मॅम. Just a minute. आता आपण जो बघितला तो 30, 60, 90 या प्रॉपर्टी आपण बघितली. आता याच्या नंतर आहे जेव्हा 45, 45, 90 अशी मापे असतील त्यावेळी काय आहे ते आपल्याला बघायचे. हा बघितला आपण 30, 60, 90. आता बघा नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ऑफ 45, 45 अँड 90 डिग्री. म्हणजे ज्यावेळी काटकोन त्रिकोणामध्ये एक अँगल 90 आणि इतर दोन कोन जे असतात ते 45 डिग्रीचे असतात त्यावेळी बाजू कशा शोधायच्या. आता इथे दिले बघा, इफ द अक्यूट अँगल्स, अक्यूट म्हणजे लघु कोन, ठीक आहे, अक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 45 अँड 45, then each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. याचा अर्थ काय, ज्यावेळी काटकोन त्रिकोणामध्ये लघुकोन जे आहेत म्हणजे अक्यूट अँगल जे आहेत ते 45, 45 असतील तर त्याच्या ज्या इतर बाजू आहेत कर्ण सोडून, ठीक आहे, इतर ज्या दोन बाजू आहेत त्यांची साईड जर तुम्हाला शोधायची असेल, त्यांची लांबी शोधायची असेल, तर त्यावेळी जो काही हायपोटेनियस असेल त्याची जी काही किंमत असेल त्याला मल्टिप्लाय करायचे 1/√2 ने. then you will get that other two sides. ओके, इथे फिगर दिलेली आहे. यामध्ये काय दिले बघा की इथे ट्रायंगल XYZ is given and XY, if we want to find out XY value, then it is equal to 1/√2 multiply by ZY. म्हणजे काय, XY ची जर किंमत काढायची असेल तर या कर्णाला म्हणजे जो ZY आहे याला 1/√2 ने मल्टिप्लाय करायचं. आणि सेम केस XZ सोबत होणार, कारण 45, 45 हे दोन सेम अँगल आहेत म्हणजे त्याचे ज्या अपोजिट साइड आहेत त्याची लांबी पण सेम येणार आहे. म्हणजे XZ जरी तुम्हाला शोधायचा असला म्हणजे ही बाजू किंवा ही बाजू जरी शोधायची असेल तरी त्या कर्णाला तुम्हाला 1/√2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता इथे काय दिले, नेक्स्ट त्यांनी एक्झाम्पल दिले. एक्झाम्पल मध्ये त्यांनी ZY म्हणजे जो हायपोटेनियस आहे दॅट इज गिवन 3√2, ही त्यांनी ऑलरेडी लांबी दिली आहे. आता त्यांनी विचारले इतर दोन बाजू काढा. आता आपल्याला फॉर्म्युला माहितीये, इतर दोन बाजू काढण्याच्या वेळी हायपोटेनियसची जी काही लांबी आहे त्याला 1/√2 ने मल्टिप्लाय करायचे. इथे मल्टिप्लाय केले बघा, 1/√2 मल्टिप्लाय बाय याची किंमत, कर्णाची किंमत आपण इथे टाकणार 3√2. आता वरती अंशामध्ये पण √2 आहेत, छेदामध्ये पण √2 आहेत. इट विल गेट कॅन्सल, म्हणजे ते दोन कॅन्सल होणार. √2 जे आहेत ते एकमेकांना कॅन्सल होणार म्हणजे उरणार ती किंमत फक्त 3.
म्हणजे याची बाजू 3 सेंटीमीटर, याची पण बाजू 3 सेंटीमीटर. समजलं कसं शोधायचं? जर तुम्हाला हायपोटेन्यूज दिलीये, इतर दोन बाजू कशा शोधायच्या? समजल्या? समजलं मॅम. Yes, ma'am. श्रद्धा, तू हँड रेज केलंय, तुला काही डाऊट आहे? श्रद्धा? नो मॅम. Okay. Anybody else having any doubt? No doubt, ma'am. No doubt मॅम. नो डाऊट. मॅम. Very good. तर याच्या पुढचा आपण पॉइंट बघूया. जर तुम्हाला डाऊट नाहीये तर. ओके. मॅम याच्या पुढे ऍक्टिव्हिटी आहे. हा, ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही क्लासमध्ये करू शकता रीड करून. तर आपण काय करू, त्याचा पुढचा जो थिअरम आहे तो आपण बघू. ठीक आहे. आता थिअरम काय आहे बघा. सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल असं त्याचं नाव आहे. सिमिलॅरिटी म्हणजे मराठीत काय म्हणता तुम्ही? समरूपता. समरूप. Yes, म्हणजे काटकोन त्रिकोण आणि त्याची समरूपता असं टायटल आहे. आता यामध्ये काय दिले बघा. थिअरम काय आहे की इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेन्यूस then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. बघा काय आहे, मी पुन्हा आता मराठीत सांगते. ज्यावेळी काटकोन त्रिकोण दिलेला असतो आणि त्यामध्ये जर आपण अल्टिट्यूड म्हणजे लंब, जर काटकोन जिथे तयार होतो त्या बिंदूतून समोरच्या बाजूवर म्हणजे कर्णावर जर आपण लंब टाकला तर त्या लंबामुळे त्या त्रिकोणाचे दोन भाग होतात. म्हणजेच त्या लंबामुळे मेन जो मोठा त्रिकोण आहे तो दोन त्रिकोणामध्ये विभागला जातो. अशा वेळी ते जे दोन ट्रायंगल आहेत, दोन जे त्रिकोण आहेत ते एकमेकांना सिमिलर असतात आणि ते मोठ्या त्रिकोणाला सुद्धा सिमिलर असतात. सिमिलर म्हणजे आपण कसोट्या ज्या बघितल्या होत्या, बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको, को कसोटी, त्या कसोटींच्या आधाराने आपण ते दोन त्रिकोण एकमेकांना समरूप आणि मोठ्या त्रिकोणाला पण समरूप म्हणजे सिमिलर आपण दाखवू शकतो. हा आहे थिअरम. तुम्हाला थिअरम कळाला काय आहे ते? Yes, ma'am. Yes मॅम. Okay. येस मॅम, समजलं. Now I'll explain with the method. Okay. आता काय मेथड वापरणार आपण हे प्रूव्ह करण्यासाठी? बघा, हा आहे त्रिकोण ABC. हा त्रिकोण राईट अँगल त्रिकोण आहे. म्हणजे काय, इथे काटकोन तयार झालेला आहे म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. मग यामध्ये ज्यावेळी या बिंदूतून B या बिंदूतून समोरच्या बाजूवर जो की कर्ण आहे म्हणजेच हायपोटेन्यूस, कर्णावर जर आपण लंब टाकला, लंब म्हणजे इंग्लिशमध्ये अल्टिट्यूड म्हणतात, तो टाकल्यामुळे या ABC या त्रिकोणाचे दोन भाग झाले. म्हणजे दोन त्रिकोणामध्ये भाग झाले, ABD आणि BDC. तर असे भाग झाल्यानंतर आपल्याला हे सिद्ध करायचंय की ABD सिमिलर टू BDC and also similar to ABC. पहिल्यांदा आपण काय करू, हा जो त्रिकोण आहे इथला तो मोठ्या त्रिकोणाला सिमिलर दाखवू. बघा इथे दाखवल्याप्रमाणे प्रूफ जो आहे तो ट्रायंगल ADB अँड ABC म्हणजे ADB हा वरचा जो त्रिकोण आहे तो अँड ABC. आता मी काय करते, इथे स्क्रीन थोडी वरती घेऊन तुम्हाला ऍज इट इज प्रूफ काय आहे ते दाखवते. इथे आता या दोन त्रिकोणामध्ये हा छोटा आणि पूर्ण मोठा, यामध्ये हा A जो अँगल आहे दॅट इज कॉमन अँगल म्हणजे सामायिक कोन म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे हा जरी छोटा त्रिकोण घेतला तरी किंवा मोठा त्रिकोण घेतला तरी हा A जो अँगल आहे तो नेहमी सामायिक येणार आहे, दॅट इज कॉमन अँगल. देन whatever this angle is given here in the short that small triangle, छोट्या त्रिकोणामध्ये हा जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे, D च्या ठिकाणी झालेला तो 90 अंशाचा. आणि मोठा जो त्रिकोण आहे ABC
यामध्ये हा बी जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोणामध्ये दोन कोन हे सारख्या मापाचे मिळाले. म्हणजे इथे दिल्याप्रमाणे अँगल डीएबी सिमिलर टू अँगल बीएसी. सिमिलर मीन्स इथं एक्झॅक्ट इक्वल आहे, आयडेंटिकल आहे. त्याच्यानंतर एडीपी इज ऑल्सो इक्वल टू एबीसी बिकॉज ईच अँगल इज 90 डिग्री. तर अँगल मीन्स को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण सिमिलर आहेत, म्हणजे समरूप झाले. म्हणजे आपण आता कोणता दाखवला, हा जो छोटा आहे तो आणि मोठा एबीसी. ठीक आहे. आता आपल्याला काय दाखवायचंय, हा जो छोटा आहे बीडीसी खालच्या साईडला तो आणि मोठा एबीसी सेमच येणार इथे. जसं आपण पहिल्या कसोटीमध्ये म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये ए कॉमन दाखवला, तसं आता सी कॉमन दाखवायचा. म्हणजे बीडीसी या त्रिकोणामध्ये सी अँगल आणि एबीसी यामध्ये पण सी अँगल, दॅट इज कॉमन अँगल, म्हणजे सामायिक अँगल आला. आणि इथे जो अँगल तयार झालाय दॅट इज बीडीसी, दॅट इज 90 डिग्री. And one more time ABC, that B angle is also 90 degree. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला C कॉमन मिळाला आणि एक अँगल each 90 डिग्री मिळाला. Means now again you can use angle test, similarity test. याच्यानुसार पुन्हा हा छोटा त्रिकोण आणि मोठा ABC हा त्रिकोण सिमिलर प्रूव्ह झाला. ओके. आता बघा, वरचा सिमिलर आहे मोठ्याला, खालचा छोटा सिमिलर आहे मोठ्याला. याचाच अर्थ काय, स्टेटमेंट नंबर 1 स्टेटमेंट नंबर 2 हे तुम्ही जे दिले याच्यावरून तुम्ही हे सिद्ध करू शकता की छोटा मोठ्याला इक्वल आहे, पुन्हा छोटा हा मोठ्याला इक्वल आहे. म्हणजे छोटा बरोबर मोठा बरोबर अजून एक छोटा. म्हणजे जसं की ए इज इक्वल टू बी आणि दुसरं स्टेटमेंट मिळालं बी इज इक्वल टू सी. म्हणजेच काय, A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. फक्त इथे इज इक्वल टू म्हणू शकत नाही आपण, इथे म्हणू शकतो सिमिलर, बिकॉज त्याचे जे लेंथ आहेत त्या सेम नसतात. सिमिलर मध्ये त्याचे कोन आणि बाजू ह्या प्रमाणात असतात. आणि जेव्हा आपण म्हणतो की कॉन्ग्रुअंट म्हणजे एकरूपता, त्यावेळी ते एक्झॅक्ट मॅच होतात. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. एव्हरीबडी अंडरस्टूड? Yes, ma'am. काही डाऊट आहे यामध्ये? नो डाऊट मॅम. No किसी doubt, को ma'am. doubt नहीं है, ma'am. ओके. 4-5 जणच बोलतायत, बाकी सगळ्यांना समजतंय का? Yes, ma'am. शुअर? येस मॅम. I'm sure. ओके 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 फाईन. म्हणजे आता थिअरम कोण सांगेल? चला, स्क्रीनवर मी थिअरम वरच्या साईडला गेलाय. तुम्ही ते स्टेटमेंट सांगाल का मला, काय होतं स्टेटमेंट? मॅम मी सांगू? स्टेटमेंट कोण सांगेल? ओके भाग्यश्री, यू कॅन टेल. मी सांगू मराठीतून? आधी भाग्यश्री सांगेल, त्याच्यानंतर स्नेहल गायकवाड तू सांग. ओके. मॅम मी सांगू? येस येस, आधी भाग्यश्री सांगेल. भाग्यश्री स्टार्ट. मॅम थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन तो आत्ता जो आपण बघितला तो. in a right angle triangle if the attitude is drawn to the hypotenuse अल्टिट्यूड नाही, altitude ऍटिट्यूड वेगळा शब्द आहे. ओके. in a right angle triangle if the altitude is drawn of the hypotenuse then the true angles formed are similar to the original triangle and to each other. ओके. आता स्नेहल तू मराठीत सांग. स्नेहल. येस मॅम. तर समरूप आणि काटकोन त्रिकोणाचा आपण म्हणजे प्रमेय पाहत आहोत. तो प्रमेय असा आहे की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि कोण सांगणार होतं? मॅम मी सांगू? मी सांगू. ओके ओके, श्रद्धा वाघ बोल. मॅम श्रद्धा वाघ.
हा थेरम सांगायचा आहे ना? हा मॅम येस. मी सांगू का? इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल इफ द altitude is drawn to the Pythagoras, then the two triangles formed. टू बी हायपोटेनियस. हायपोटेनियस. Yes, ma'am. Are similar to the original triangle and to each other. ओके ओके व्हेरी गुड. मोक्षदा तुला सांगायचंय ना, बोल. हो. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. येस करेक्ट. ओके, आता तुम्ही हे प्रूव्ह करू शकता का? जर तुम्हाला एक्झाम मध्ये असा थिअरम आला की तुम्हाला ते दोन त्रिकोण जे आहेत ते प्रूव्ह करायचे, एकमेकांना पण सिमिलर आहेत आणि त्या मूळ त्रिकोणाला पण सिमिलर आहेत, तर तुम्ही करू शकाल का? Yes, ma'am. बाय युझिंग Yes, ma'am. सिमिलॅरिटी टेस्ट. मॅम तुम्ही Angle test, ma'am. काय? मॅम कसोटी. तुम्ही इतकं छान शिकवलंय तर येणारच ना. तुम्ही पण खूप हुशार आहे, सगळ्यांना समजतं लवकर, तुमची ग्रास्पिंग पॉवर छान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळतं. येस और नो? येस येस मॅम. येस. कधी समजतं बघ, जेव्हा टू वे कम्युनिकेशन असतं, तुम्ही आन्सर देता, मीही शिकवते, त्यावेळी जास्त इफेक्टिव्ह लर्निंग होतं. येस और नो? यस मॅम. आणि Ma'am. लक्ष पण दिलं पाहिजे. हा श्रद्धा. लक्ष पण दिलं पाहिजे म्हटलं. येस येस. ओके, सो नेक्स्ट पॉइंट वी विल सी नाव. बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला Theorem of geometric mean. येस, थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. आता यामध्ये काय दिले बघा, इन अ राईट अँगल ट्रायंगल, पुन्हा एकदा काटकोन त्रिकोण आलेला आहे. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स is the geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. आता याचा अर्थ काय बघा, आता इथे दिलेलं आहे प्रूफ मध्ये. प्रूफ मध्ये काय दिले बघा, या आर क्यू पी असा एक राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच पी क्यू आर. ओके, यामध्ये क्यूच्या जागी काटकोन म्हणजेच 90 डिग्री अँगल झालेला आहे. आता ज्यावेळी या क्यू या शिरोबिंदू पासून समोरच्या कर्णावर जेव्हा आपण लंब टाकतो, म्हणजे शिरोलंब टाकतो, म्हणजेच अल्टिट्यूड ड्रॉन करतो, त्यावेळी काय दिलेलं आहे की जो एस क्यू आहे, आता इथे मी सांगते तुम्हाला, इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस, आता याला त्यांनी सेगमेंट कन्सिडर केले, जो लंब आपण टाकलेला आहे त्याला. हा परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियस पी आर ला. येस, इट इज गिवन. आता अशा वेळी आपल्याला माहितीये की क्यू एस आर हा जो त्रिकोण तयार झालाय तो आणि पी एस क्यू हे सिमिलर होतात, कारण आत्ताच आपण जो थिअरम बघितला त्यामध्ये आपण हे सिद्ध केलं की हे दोन त्रिकोण हे सिमिलर असतात. तर अशा वेळी आता जिओमेट्रिक मीन म्हणजे काय बघा, इथे दिलेलं आहे लास्ट स्टेटमेंट. म्हणजे काय की क्यू एस हा जो सेगमेंट आहे, तो जो त्याचा जो वर्ग आहे तो इतर दोन बाजू, म्हणजे ह्या ज्या दोन बाजू झाल्यात पी एस आणि एस आर, म्हणजे त्या सेगमेंटमुळं कर्णाचे जे दोन भाग झाले त्या भागांचा गुणाकार हा या सेगमेंटच्या वर्गा इतका असतो. तर तो कसा असतो, आता इथे प्रूव्ह कसं केलंय बघा, हे दोन त्रिकोण सिमिलर आहेत, म्हणजेच त्याच्या ज्या बाजू आहेत त्या करस्पॉन्डिंग ज्या साइड्स आहेत त्या प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजे प्रमाणात असतात. म्हणजेच काय, प्रपोर्शन. येस, क्यू एस ही जी बाजू दिलेली आहे कोणत्या त्रिकोणाची, या छोट्या त्रिकोणाची, क्यू एस भागिले पी एस. आता हा झाला खालच्या त्रिकोणाची आपण बाजू लिहिली, तर वरच्या त्रिकोणाची कशी लिहिणार, इज इक्वल टू क्यू एस भागिले एस आर. येस और नो? येस. म्हणजे इथे जे स्टेटमेंट दिले क्यू एस भागिले पी एस इज इक्वल टू एस आर डिवाइड बाय एस क्यू. मग आता हेच जर इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं म्हणजे काय,
यावेळी जे QS आहे, QS आणि इकडचा QS म्हणजे तिरकस गुणाकार जर आपण केला तर QS मल्टिप्लाय बाय SQ यू विल गेट QS स्क्वेअर. म्हणजे जर एखाद्या गोष्टीला त्याच नंबरनी किंवा त्याच टर्मनी मल्टिप्लाय केलं तर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, वर्ग म्हणतो. म्हणजे QS नी QS ला गुणाकार केला then you will get QS square and here PS multiply by SR that we are getting on right hand side because we are doing what? क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करतोय. म्हणजे डाव्या बाजूचा जो गुणाकार आहे तो आपण डाव्या बाजूच्या अंशाच्या साईडला लिहिणार आणि उजव्या बाजूला जो अंशामध्ये गुणाकार मिळालाय, अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटर मध्ये SR मल्टिप्लाय बाय PS. सो हियर वी आर गेटिंग QS स्क्वेअर इज इक्वल टू PS मल्टिप्लाय बाय SR. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? सेगमेंट QS, दिस वन, is the geometric mean of segment PS and SR. Understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now any doubt? No doubt, ma'am. Clear. Okay. नो डाऊट मॅम. Okay. तर आजचा तुम्हाला होमवर्क द्यायचंय मला. ठीक आहे, होमवर्कला आपण काय करू, फक्त तुम्ही जे प्रमेय आहे ना ते न बघता लिहू शकाल. जे दोन प्रमेय आपण आता बघितले, हा जो सिमिलॅरिटी आणि हा होता तो Yes, ma'am. जिओमेट्रिक मीनचा. आर यू एबल टू राईट बाय युअर ओन? तुमच्या स्वतःच्या Yes, ma'am. लँग्वेज मध्ये थोडा लिहिला तरी चालेल. म्हणजे एक दोन शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतील, पण तुम्हाला स्वतःला लिहिता येईल का? Oh, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सो दॅट विल बी युअर होमवर्क. ओके. मॅम ते काटकोन त्रिकोणाचा का? दोन्ही आता जे बघितले ते सिमिलॅरिटीचा बघितला होता काटकोन त्रिकोणाचा आणि त्याच्यानंतर आता जो जिओमेट्रिक मीन बघितला, ते दोन्ही. ठीक आहे. ओके मॅम. ओके, म्हणजे तुमची प्रॅक्टिस. Okay, ma'am. आणि काय होतं जेव्हा प्रमेय असतात ना, ज्यावेळी तुम्ही स्वतः लिहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की अरे हा, या स्टेप नंतर मला हे आठवत नाहीये किंवा या स्टेपच्या आधी रिझन काय लिहायचं होतं, कारण काय लिहायचं होतं, ही स्टेप का आली, याला सुद्धा रिझन असतं ना. तर त्यावेळी तुम्ही जेव्हा लिहाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ऍक्च्युली समजतंय की नाही. ठीक आहे. ओके मॅम. फोटो काढून आम्ही ग्रुपमध्ये टाकू. ओके ओके फाईन. चला मग गणपतीची तयारी झाली का सगळ्यांची? Yes, ma'am. Yes, Okay, ma'am. ma'am. ओके. सगळ्यांच्या घरी गणपती येतात का रे? Oh, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट वीक मध्ये आपला क्लास कंटिन्यू होईल, कारण तुम्हाला मे बी 2-3 दिवस सुट्ट्या आहेत, हो ना? Yes, ma'am. ओके. तर हे दोन प्रमेय तुम्ही स्वतः लिहा, तोच तुमचा होमवर्क असेल. ओके. Okay, ma'am. Yes, ma'am. ओके, चलो Okay, बाय ma'am. बाय. Bye, ma'am. Thank you. Bye, ma'am. Thank you. Take care, ma'am. Good night, ma'am. You also. Good night.